पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 म्हणजेच शाहूनगर, संभाजीनगर, विद्यानगर, दत्तनगर, लाल टोपी, इंदिरानगर, टिपू सुलतान नगर आणि मोरवाडी परिसरातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर झाले असून आज त्यांनी आपल्या भागातील नागरिकांसमोर आपला संकल्प आणि विकास आराखडा मांडत सविस्तर संवाद साधला। या उमेदवारांमध्ये अनुराधाताई गणपत गोरखे, श्री कुशाग्र मंगला अशोक कदम आणि श्री तुषार रघुनाथ हिंगे यांचा समावेश आहे। यावेळी सर्व उमेदवारांनी एकमुखाने सांगितले की प्रभाग क्रमांक 10 मधील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार संधी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आपले प्रमुख ध्येय असेल। नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवत पारदर्शक आणि जबाबदारी प्रशासन देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। विशेष म्हणजे या प्रभागात ओबीसी ब गटातून सौ सुप्रियाताई महेश चांदगुडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत। पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे तसेच जनतेच्या विश्वासामुळे मिळालेल्या या यशाबद्दल आणि सर्व मतदारांचे आभार मानले। पुढील काळात नागरिकांचा विश्वास टिकवून ठेवत विकासाची गती वाढवण्याचा प्रयत्न करू असेही त्या म्हणाल्या। सर्व उमेदवारांनी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत देण्याचे आवाहन केले। प्रभाग क्रमांक 10 मध्ये सध्या निवडणुकीची चुरस वाढली असून विकास आणि जनतेचा हा मुख्य मुद्दा ठरणार आहे असे चित्र सर्वत्र दिसून येत आहे। या कार्यक्रमात विधान परिषद आमदार माननीय अमित गोरखे यांनीही मार्गदर्शन केले। त्यांच्या पुढाकारातून प्रभागात मूलभूत सुविधा सुधारणा, सार्वजनिक बांधकामे, नागरिक सुखसोयी, रस्ते, डांबरीकरण, पाणी, ड्रेनेज लाईन सुधारणा, शाळा मैदान विकास तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत। नागरिकांशी संवाद साधताना आमदार अमित गोरखे यांनी आवाहन केले की विकासाची गती कायम ठेवण्यासाठी आणि प्रभागाला आदर्श बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आपल्या अमूल्य मतांनी विजयी करा। यावेळी त्यांनी सर्व उमेदवारांवर विश्वास व्यक्त करत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले। नमस्कार, जोगेश्वरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या सोबत आज विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आहेत। सर नमस्कार, पक्षाने पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास टाकलाय आणि आता येत्या काळात निवडणुकीमध्ये तुम्हाला कसं वाटतंय आणि याकडे कसं पाहताय? खरं तर पिंपरी विधानसभा आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या या निवडणुकीवर या ठिकाणी मी काम करतोय आणि या ठिकाणी 100 पार 100% होणार आहे। भारतीय जनता पार्टीचा विश्वास जनता आणखी दृढ करते। आमचं समर्थ नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर रवींद्रजी चव्हाण आणि देशाचं नेतृत्व माननीय मोदीजी यांच्या विश्वासावर आज खऱ्या अर्थानं या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 100 पार होऊन सत्ता नक्की येईल आणि 16 तारखेला तुम्हाला दिसेल की आमचाच महापौर भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी शपथ घेईल। सध्या आता मेट्रोच्या कामामुळे ट्रॅफिकच्या भरपूर समस्या आहेत प्रभागातल्या नागरिकांना तसेच पुणेकरांना भरपूर या गोष्टीचा त्रास होतो, तर त्या पुढच्या उपाययोजना कशा पद्धतीने आपण करणार? खरं तर मेट्रोचं काम असेल किंवा ह्या पिंपरी चिंचवड शहरातील जे प्रगतीचं काम आहे हे भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यावर आमच्या नेत्यांचं लक्ष आहे। केंद्रांनी ज्या वेळेस खऱ्या अर्थानं या ठिकाणी निधी दिला त्याच वेळेस हे मेट्रोचं काम चालू झालं आणि मेट्रो ही त्या कासारवाडी आणि त्या तिथपर्यंतच होती, पण आज तीच मेट्रो आज पिंपरीपासून निगडीपर्यंत आणण्याचं कामही आमच्याच सरकारनं समर्थपणे केले। थोडासा त्रास आहे, पण महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आमचे नगरसेवक त्याच्यावर नक्की लक्ष देतील आणि तो ट्रॅफिकचा त्रासही कमी होईल। दुसरं म्हणजे इथे या भागामध्ये पाण्याचा एक प्रश्न हा उचलून धरला जातोय, तर त्याबद्दल असं काय सांगाल? कारण पाण्याच्या सोयीमुळे नागरिकांचे बरेचसे हाल होतात। खरं तर खास करून संभाजीनगर, शाहूनगरमध्ये 2 प्रवाहातनं पाणी येतंय, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं आणि MIDCचं। आणि लोकसंख्या वाढतीये, ज्या पूर्वी बंगले होते ते बंगले आज स्क्रॅप होऊन तिथं अनेक मोठ्या मोठ्या इमारती होत आहेत, त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी आता पुरत नाहीये। परंतु येणाऱ्या काळामध्ये या पाणी प्रश्नाचा निपटारा आम्हीही करणार आहोत। त्याच्यावर माझं स्वतःचं वैयक्तिक लक्ष आहे। भामा आसखेड सारखे आज प्रकल्प आहेत ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत। या सर्व प्रकल्पाला निधी केंद्र सरकार आणि राज्य सरकार देत आहे। आणि आता महिलांचा प्रश्न, महिला सबलीकरणासाठी काय काय आपल्याकडे उपाययोजना सुरू आहेत? कारण आता पुण्यात कोयता गँग या सगळ्या बऱ्याच गँग आता उदयास येत आहेत, नवीन नवीन होत आहे, तर महिला सुरक्षिततेचा एकदम मेन प्रश्नच आपल्याकडे आहे। तर त्या खरं तर महिला सुरक्षिततेचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पुण्यासारख्या ठिकाणी अशा गँग्स आहेत, पण पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी सुदैवानं नाही। पण आज आमच्या प्रभाग 10 मध्ये पण अनेक तक्रारी आहेत की आमच्याकडचे काही उमेदवार या गँगशी संबंधितले उमेदवार आमच्याकडे काही उभे आहेत, त्याच्यावर पण आम्ही निपटारा करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडेच हा सगळा कारभार असल्यामुळं पोलीस यंत्रणा सक्षम करणं, चेन स्कॅचिंगचे प्रमाणात जे वाढतंय आमच्या भागामध्ये त्याच्यावर काम करण्यासाठी या भागातील पोलिसांची गस्त वाढवणं
या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये झालेल्या आपल्याला दिसतील. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला काय आवाहन कराल? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला हेच आव्हान करेल की येणाऱ्या 15 तारखेला आपण सर्वांनी देशाच्या भल्यासाठी, पिंपरी चिंचवडच्या प्रगतीसाठी आपण जो याआधी विश्वास दाखवलाय भारतीय जनता पार्टीवर, तोच विश्वास पुन्हा एकदा दृढ करण्यासाठी, लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा सगळी कामं होण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीलाच पुन्हा एकदा मतदान करा. येत्या 15 तारखेला कमळाच्या बटनाच्या समोरील आपण बटन दाबून भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी निवडून द्या, हेच मी आवाहन करेन.